हे झाल्यानंतर आपल्या विभागाचे डिविजनल इंजीनियर, क्या नाम है उनका? चंद्रमोहन। मिस्टर चंद्रमोहन, हु इज इन नांदेड़। उनको मैं फोन किया, यहाँ इतना प्रॉब्लम हो गया रेलवे के से, तो उन्होंने सीधा बताया सर हमारा पूरा काम हो चुका है। क्या काम किया है? तो यहाँ जो ये है, ये 3 मीटर बाय 3 मीटर का, ये 3 मीटर बाय 3 मीटर का हमने एक मैनहोल जैसा बनाया है। उसमें से 4 फीट का जो दिख रहा है ना, 4 फीट का हम ड्रेनेज बनाया है। ये बड़ा ड्रेनेज है, इससे पानी नहीं रुक सकता। फिर क्या प्रॉब्लम है? तो उनका कहना आ गया कि कार्यकारी अभियंता मैडम है, पाटिल मैडम, उनके माध्यम से ड्रेनेज का काम नहीं हुआ है। तो इन लोगों को बुलाया, इनके स्टाफ पूरा मेरे ऑफिस में आ गया, ये आए थे। तो इन्होंने बोले कि हम काम करने को 6 बार एमजीपी के पाटिल इंजीनियर लेटर दिया है, लेकिन जब तक एमजीपी का पाइप होता नहीं तब तक हम ड्रेनेज का काम कर नहीं सकते। तो काम नहीं हो रहा है। तो इनको पूछा क्यों नहीं हो रहा है? वो बोलते हैं हमारा केबल है इलेक्ट्रिकल, यहाँ अगर हम काम करें केबल टूट गई तो कौन सा लाईट बंद हो जाएगा, सगळा लाईट बंद होईल, म्हणून आम्ही काम करू शकत नाही। मी एमएससीबीचा इंजिनियर। मग त्यांना विचारलं, त्यांचे छाबडा नावाचे एक्झिक्युटिव्ह, ते म्हणाले की 9,59,000 आम्ही चार्जेस दिलेले आहेत, तर ते भरले तरच आम्ही काम करू ना। ते पण बरोबर आहे, ते नाही भरले म्हणून त्यांनी काम केलं नाही। इनको वापस पूछे तो बोले ये दोनों है। वो बोले हमको कॉर्पोरेशन ने लिख के दिया है कि हम पैसा काम करेंगे। हे कॉर्पोरेशनचं पत्र आहे, कोंबड्या आलेत कॉर्पोरेशन कोंबड्या। आता हे झाल्यामुळं ह्या लोकांचा मेळ झाला नाही आणि हे सगळं पाणी झालेलं आहे। पण आता सर्वांना कोऑर्डिनेट केलंय आणि सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी की ताबडतोब आज एमजेपीच्या मार्फत 9,59,000 मंजूर केले आणि एमएससीबीला भरले। आता केबल शिफ्ट करा ताबडतोब, आणि केबल शिफ्ट करून ताबडतोब हे एमजेपीचं तुम्ही पाईपलाईन टाकून घ्या लवकर इथे, मग तुम्ही ड्रेनेज लाईन टाका। आणि ये 2 ड्रेनेज लाइन है, एक रेलवे की ड्रेनेज लाइन और दूसरा है स्टॉर्म वाटर ड्रेनेज लाइन। ये जो स्टॉर्म वाटर का मैडम काम कर रहे हैं, इनको मैं आदेश दिया हूं कि ये इतना स्ट्रांग बनाओ, 25 साल प्रॉब्लम नहीं होना चाहिए। तो ही विल टेक ओपिनियन ऑफ द स्ट्रक्चरल इंजीनियर फ्रॉम गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज और उसके माध्यम से काम करें। ठीक है, अभी इनको मैं दिया हूँ 5 जून तक आपको कंप्लीट करना है, डे एंड नाइट करो। 7 जून से बारिश आएगा, लेकिन 5 जून के बाद आपका हो जाएगा, तो आपका तो नहीं होगा। ऍक्टिव्हिटीज होतील सायमल्टेनियसली, तुम्ही सायमल्टेनियस करा, जेवढं लवकर करायचं म्हणजे परत प्रॉब्लेम येऊ नये। तर एक अंदाज किती महिने लागतील तुम्हाला? मॅडम ते तुम्हाला सुरू करते ना, भिंतीपासून जाते नाही सुरू करून टाका। पण तुम्ही यांच्याकडून एक शब्द घ्या, ठीक आहे, आता काही घोळ झाले ते कळाल्यानंतर आपण हे करू। पुढच्या पावसात तरी अवस्था झाली नाही पाहिजे। पुढचा पावसाळा नाही, जूनच्या मध्ये पुढचा पाऊस जर आला तर हे व्हायला नाही पाहिजे। लोक तुमच्या ऑफिस सोडतील। काय होईल की आपका तो काम हो जाएगा, लेकिन मॅडम तुम्हाला किती वेळ लागेल? 8 दिवसात तुमचा शिफ्ट होईल, मग तुमचं किती दिवसात होईल? 15 दिवसात होऊन जाईल। म्हणजे 3 हप्त्यामध्ये काम होईल असं त्यांनी हे दिलेलं आहे। 3 हप्ते कशाला, 2 हप्ते, तुम्ही 1 हप्ता वाढू लागेल। नाही 15 हप्ते, 15 दिवस। पण जर पाऊस आला तर लोकांच्या रोषाला बळीच द्यावं लागेल तुम्हाला। तुम्ही काम कसं करताय, काय नाही करताय, टेक्निकल अडचणी तुमच्या तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर एरियामध्ये रेल्वेचा एक भुयारी मार्ग आहे आणि त्या मार्गावरती काल जो पाऊस झाला त्या माध्यमातून साधारण 4 ते 5 फूट पाणी जमा झालेलं आहे आणि म्हणून सर्व वाहतूक खोळंबलेली आहे। यासाठी सकाळीच मी बैठक माझ्या कार्यालयामध्ये घेतली होती। त्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जे ड्रेनेज काढलेलं आहे त्याच्यामध्ये जिथं मॅनहोल किंवा मोठा ड्रेनेजचा खड्डा होता त्या ठिकाणी सर्व ढासळलेलं आहे आणि त्याचबरोबर PWDच्या माध्यमातून जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज झालं पाहिजे होतं त्याचं काम अपूर्ण, आणि ते अपूर्ण असल्यामुळे स्टॉर्म वॉटरचं पाणी रेल्वेच्या ड्रेनेजमध्ये जमा झालं आणि तिथं सुद्धा तो खड्डा बुजल्यामुळे किंवा मॅनहोल बुजल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे। एकंदरीत कामं थोडी जास्त स्पीडने पाहिजे होते, ते झालेले नाही, कारण याच भागातून एक इलेक्ट्रिकल केबल जाते। इलेक्ट्रिकल केबलचे चार्जेस एमएससीबीला एमजीपीनी भरले नाही, ते 9,59,000 आहेत, म्हणून इलेक्ट्रिकल केबल किंवा एमएससीबीने काम केलं नाही। आता एमएससीबीचं काम करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर एमएससीबी नंतर PWD काम करेल, एमजीपी काम करेल आणि मग हा प्रॉब्लेम सुटेल। साधारण 3 हप्त्याचा आपण त्यांना वेळ दिली।